7/6/1996 शुक्रवार या दिवसाचं आपण बघूया. ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महाग्रंथ श्री हिंदू धर्मग्रंथ मूळ 12 ज्योतिर्लिंग प्रसन्न. ब्रह्मांडामधील कोणताही प्राणी अगर नर किंवा मादी, स्त्री व पुरुष यांचा नैसर्गिक विधी संभोग होतो, म्हणजे नर आणि मादी यांचा जेव्हा हे होतो विधी होतो नैसर्गिक विधी, तेव्हा त्या स्त्रीच्या पोटामध्ये गर्भ निर्माण होतो. म्हणजे तिच्या पोटामध्ये गर्भ निर्माण होतो, म्हणजेच गर्भ हा निर्माण होण्यास सुरुवात होती. म्हणजे सुरुवात होती ते. व गर्भ निर्माण झाल्यानंतर श्री डोमकावळा हे श्री पाताळ येथून नवीन एक आत्मा घेऊन येतात. मग तो गर्भ निर्माण झाला ना की मग डोमकावळा जे आहेत ते पाताळमधून एक आत्मा घेऊन येतात, नवीन आत्मा. आणि तो आत्मा, जो आत्मा आहे ना आणलेला, तो दुसरी शक्ती त्या स्त्रीच्या पोटात गर्भात घालती. म्हणजे आत्मा डोमकावळा आणतात, पण तो आत्मा दुसरी शक्ती त्या स्त्रीच्या गर्भात घालतात पहिल्या महिन्यात. व त्या नवीन आत्म्यापासून गर्भाची निर्मिती पूर्ण वाढ होण्यास सुरुवात होती. तो आत्मा घातल्यानंतर त्या गर्भाची वाढ व्हायला सुरुवात होते. नवीन गर्भ निर्माण होण्याची प्रक्रिया कार्य सुरू होते, म्हणजे ते काम सुरू होतं त्यांचं. त्यानंतर दुसऱ्या महिन्यामध्ये डोमकावळा असतात ना, ते दुसऱ्या महिन्यात नवीन आत्मा आणून मग तो आत्मा त्या स्त्रीच्या गर्भात ती दुसरी शक्ती घालती. याप्रमाणे त्या स्त्रीच्या शरीरामधील गर्भामध्ये 9 महिन्यामध्ये एकूण 9 नवीन आत्मे घातले जातात. मग दर महिन्याला एक आत्मा ते डोमकावळा आणतो, दुसरी शक्ती त्या स्त्रीच्या शरीरात घालतो. त्याप्रमाणे 9 महिन्यात 9 आत्मे त्या स्त्रीच्या शरीरात ती शक्ती घालती. 9 आत्मे गर्भामध्ये आल्यानंतर त्या गर्भाची पूर्ण वाढ झाल्यानंतर त्या गर्भामध्ये प्राण जीव हा घातला जातो. म्हणजे तो गर्भाची पूर्ण वाढ झाली 9 महिन्यांनी किंवा 9 महिन्यानंतर त्या स्त्रीच्या गर्भामध्ये त्या गर्भात जीव घालतात, जीव म्हणजे प्राण घालतात. त्यानंतर ते मूल बालक जे असतं ना, त्या स्त्रीच्या पोटामध्ये जिवंत होत असते. जेव्हा जीव घालतात त्यानंतर ते बालक जिवंत होतं गर्भात, पोटातच जिवंत होत असते. त्यानंतर त्या बालकाची स्त्रीच्या पोटामध्येच हालचाल सुरू होती. एकदा जीव आला की ते बालक गर्भ जिवंत होतो आणि मग ते त्या स्त्रीच्या पोटामध्ये त्याची हालचाल चालू होती. ते हालचाल करीत राहतं. त्या स्त्रीच्या पोटामधील गर्भात जीव हा घातल्यानंतर ते बालक हालचाल करीत असतानाच 9 दिवसानंतर ती स्त्री प्रसूत बाळंत होऊन ती स्त्री आपल्या बालकाला, मुलाला जन्म देत असते. म्हणजे 9 महिन्यात 9 आत्मे घातल्यानंतर तिथून पुढे 9 दिवसांनी ती स्त्री बाळंत होती. ते बालक स्त्रीच्या शरीराच्या बाहेर सुखरूप येत असते. 9 महिने आणि किंवा 9 दिवसानंतर ते सुखरूप, म्हणजे दुसरी शक्ती त्या स्त्रीच्या शरीरामधून ते बालक बाहेर काढतात. तो डोमकावळा दर महिन्यात एक आत्मा घेऊन येतो. ती दुसरी शक्ती ते गर्भात तो आत्मा घालतात. 9 महिन्यात याप्रमाणे 9 आत्मे येतात. त्याच्यानंतर शेवटला जीव आणून घालतात. 9 आत्मे आल्यानंतर मग जीव आणून घालतात. मग त्या बालकाची हालचाल सुरू होती पोटात. आणि 9 दिवस पूर्ण झाले ना तिथून पुढं की मग त्या स्त्रीच्या शरीरामधील गर्भ जो असतो, बालक जिवंत झालेला असतं ना, ती दुसरी शक्ती येऊन ते बाळंतपण त्या स्त्रीचं करतं. मग त्या स्त्रीच्या शरीरामधून ते बालक सुखरूपपणे बाहेर काढतात. पूर्वी कुठे डॉक्टर होते का? आता डॉक्टर आहे. पूर्वीपासून ते बालक ती नवीन शक्ती हे करते. नर मादी, स्त्री व पुरुष यांचा नैसर्गिक विधी पूर्ण झाल्यानंतर त्या स्त्रीच्या शरीरामध्ये नवीन पहिला आत्मा आल्यापासून 9 महिने व 9 दिवस पूर्ण झाल्यानंतर त्या स्त्रीच्या पोटामधून नवीन बालक जन्माला येते.
म्हणजे 9 महिने 9 दिवस पूर्ण झाल्यानंतर त्या स्त्रीच्या पोटामधून ते बालक जन्माला येत असतं. कोणत्याही प्रत्येक स्त्रीचा नैसर्गिक विधी संभोग पूर्ण झाल्यानंतर तो पहिला नवीन आत्मा आल्यापासून गर्भ म्हणजे त्या स्त्रीच्या पोटामध्ये गर्भाचा गोळा तयार होतो. म्हणजे पहिल्या महिन्यात पहिला आत्मा आला की त्या स्त्रीच्या पोटामध्ये त्या गर्भाचा गोळा तयार होतो. पहिल्या आत्म्यात म्हणजे पहिल्या महिन्यात काय होतं, गोळा तयार होतो त्या गर्भाचा पोटात. दुसरा नवीन आत्मा आल्यानंतर त्या गर्भात बालकाचे डोके तयार होण्यास सुरुवात होते. दुसरा आत्मा आला दुसऱ्या महिन्यात की त्या बालक जे आहे त्याचं डोकं तयार व्हायला सुरुवात होतं. म्हणजे दुसरा आत्मा डोकं तयार करण्याचं काम करतो. तिसरा नवीन आत्मा आल्यानंतर त्या गर्भात त्याचे पोट तयार होण्यास सुरुवात होते. तिसरा आत्मा आला की त्या स्त्रीच्या पोटामध्ये त्या गर्भाचं पोट तयार व्हायला सुरुवात होते. चौथा नवीन आत्मा आल्यानंतर त्याचे 2 पाय तयार होण्यास सुरुवात होते. चौथा आत्मा आला ना त्या गर्भात की त्या बालकाचे 2 पाय हे तयार व्हायला सुरुवात होते. पाचवा नवीन आत्मा आल्यानंतर त्याचे 2 हात निर्माण होण्यास सुरुवात होते. पाचवा आत्मा आल्यावर त्याचे 2 हात निर्माण व्हायला सुरुवात होते. हात तयार व्हायला सुरुवात होते. सहावा नवीन आत्मा आल्यानंतर त्याच्यापासून त्या बालकाची संपूर्ण शरीराची कातडी चमडे तयार होण्यास सुरुवात होते. म्हणजे हा आत्मा आला नवीन की तो सहावा नवीन आत्मा आला की ते आपलं शरीराचं चमडं आहे ना ते तयार व्हायला सुरुवात होते. ते शरीराची कातडी म्हणजे चमडं निर्माण तयार व्हायला सुरुवात होती व शरीरास आकार येण्यास सुरुवात होती. म्हणजे शरीराचं चमडं तयार करते ती नाही का आवरण, आणि त्या बालकाला आकार द्यायला सुरुवात करते ते. सातवा नवीन आत्मा आल्यानंतर त्या बालकाच्या डोक्यामधील मेंदू भेजा तयार होण्यास सुरुवात होती. म्हणजे हा आता नवीन आत्मा आला सातवा आत्मा त्या बालकाच्या शरीरातला मेंदू म्हणजे नाही का भेजा असतो ना तो तयार व्हायला सुरुवात होती. तसेच त्याचे डोळे निर्माण होण्यास सुरुवात होती. डोळे असतात ना त्याचे डोळे व्हायला सुरुवात होती. म्हणजे त्याच्या डोक्यातला मेंदू आणि डोळे निर्माण व्हायला सुरुवात होतात. आठवा नवीन आत्मा आल्यापासून नंतर त्याचे हृदय निर्माण होण्यास सुरुवात होते. म्हणजे आठवा नवीन आत्मा आला की त्याचं हृदय तयार व्हायला सुरुवात होती आठवा आत्मा आल्यावर. पण नववा नवीन आत्मा आल्यानंतर त्याचे इंद्रिय गुप्त भाग निर्माण होण्यास सुरुवात होते. म्हणजे नववा आत्मा आला की त्याचं ते गुप्त भाग निर्माण व्हायला सुरुवात होतो. म्हणजेच 9 महिन्यामध्ये नवीन 9 आत्मे आल्यापासून त्या स्त्रीच्या पोटात संपूर्ण मानवाचे बालकाचे पूर्ण शरीर हे तयार होते. म्हणजे त्या स्त्रीच्या पोटामध्ये 9 महिन्यामध्ये 9 आत्मे आल्यापासून त्या स्त्रीच्या पोटात संपूर्ण मानवाचं म्हणजे त्या बालकाचं पूर्ण शरीर तयार होते व त्या बालकाच्या शरीरामध्ये नाही का म्हणजे पूर्ण शरीर तयार होतं बालकाचं 9 महिन्यात. आणि 9 महिने पूर्ण झाल्यानंतर त्या बालकाचं पूर्ण शरीर तयार होतं ना, मग त्या बालकाच्या शरीरामध्ये जीव येतो. जीव आल्यानंतर त्याच्या शरीराचे कार्य पूर्ण हालचाल सुरू होत आहे. म्हणजे अगोदर फक्त अवयव तयार होतात आणि 9 महिने पूर्ण झाल्यानंतर जीव येतो. जीव आला त्या बालकाची हालचाल व्हायला सुरुवात होते नाही का, पाय झटाकतं वगैरे वगैरे काय असेल ते त्याची सुरुवात होती. स्त्रीच्या शरीरामधील गर्भामध्ये पहिला आत्मा आल्यानंतर त्या बालकाचे डोके, शिर, कान, नाक, तोंड, जीभ, दात वगैरे संपूर्ण डोके तयार होण्यास सुरुवात होते. म्हणजे पहिला आत्मा आला की तो काय काम करतो, त्या बालकाचं डोकं तयार करतो, त्याचे कान तयार करतो,
त्याचं नाक तयार करतो, त्याचं तोंड तयार करतो, त्याची जीभ, दात वगैरे संपूर्ण डोकं त्या बालकाचं तयार करतो पहिला आत्मा आल्यावर. म्हणजे तयार करण्यास सुरुवात करतो. दुसरा आत्मा आल्यानंतर त्याचे पोट म्हणजेच पोटामधील सर्व अवयव निर्माण होण्यास सुरुवात होत असते. दुसरा आत्मा आल्यानंतर त्याचं पोट म्हणजेच पोटामधील सगळे अवयव जे काय काय आहेत ते अवयव निर्माण व्हायला सुरुवात करतो. ते म्हणजे ते काम करतो तो दुसरा आत्मा. तिसरा आत्मा आल्यावर त्याचे दोन्ही पाय म्हणजेच पायामधील सर्व अवयव निर्माण होण्यास सुरुवात होते. तिसरा आत्मा आला की त्याचा जो पाय आहे त्याचे दोन्ही पाय तयार होऊन त्या पायाचे सर्व अवयव आहेत ना शरीर पायाचे आतले ते सगळे तयार व्हायला सुरुवात होती. चौथा आत्मा आल्यानंतर त्याचे दोन्ही हात म्हणजेच दोन्ही हातामधील सर्व अवयव निर्माण होण्यास सुरुवात होते. चौथा आत्मा आला ना की तो त्या बालकाचे दोन्ही हात तयार करतो. त्या हाताच्या आतले जे काय अवयव आहेत ते सगळे तयार करतो तो म्हणजे सुरुवात करतो. पाचवा आत्मा आल्यानंतर त्या मोकळ्या शरीरावर संपूर्णपणे कातडी, चमडे म्हणजे आवरण निर्माण करण्यास सुरुवात होते. पाचवा आत्मा आला ना नाही का सगळे स्किन त्याच्या शरीरावरचं चमडं त्या शरीराला झाकण्यासाठी नाही का त्या गर्भाला झाकण्यासाठी तयार करतं ते चमडं तयार करतं. आवरण थोडक्यात त्याला आवरण म्हणतात. आवरण तयार होतं. सहावा आत्मा आल्यानंतर त्याच्या डोक्यामधील मेंदू भेजा सहावा आत्मा आल्यानंतर त्याच्या डोक्यामधला मेंदू असतो ना भेजा तयार होतो. सर्व अवयव निर्माण होण्यास सुरुवात होते. म्हणजे नाही का मेंदू त्यातले जे अवयव आहेत ना भेजा त्याची सगळ्यात सुरुवात होती. सातवा आत्मा आल्यानंतर त्या बालकाचे दोन्ही डोळे तयार होतात. त्या बालकाचे दोन्ही डोळे त्या डोळ्याचे सर्व अवयव नाही का आतले ते निर्माण व्हायला सुरुवात होती डोळ्याचे. आठवा आत्मा आल्यानंतर हृदयाचे सर्व अवयव निर्माण होण्यास व कार्य करण्यासाठी हृदय सिद्ध होत असते. आठवा आत्मा आला की त्याचं हृदय तयार होतं आणि ते हृदयाच्या आतले सगळे अवयव जे आहेत ते तयार होऊन हृदय काम करायला तयार होतं म्हणजे तयार होतं. व नववा आत्मा आल्यानंतर त्या बालकाचे इंद्रिय गुप्त भाग सर्व अवयवासहित निर्माण होण्यास सुरुवात होऊन ते आपले कार्य करण्यासाठी सिद्ध तयार होत असते. नववा आत्मा आल्यावर त्याचं ते इंद्रिय तयार होतं काम करण्यासाठी. त्याचे जे काय अवयव ते सगळे तयार होतात. याप्रमाणे 9 महिन्यामध्ये 9 आत्मे येऊन त्या बालकाचा चेहरा शरीर रचना पूर्ण होऊन सर्व कार्य सिद्ध होत असते. म्हणजे 9 महिन्यात त्या गर्भामधलं बालकाचे सगळे अवयव येऊन कार्य करण्यास तयार झालेलं असतं ते बालक. 9 महिन्यात तयार होतं सगळं. सगळे शरीराचे अवयव सगळं तयार होतं. व त्यानंतर त्या बालकाच्या शरीरामध्ये जीव आल्यानंतर त्या बालकाच्या शरीरामध्ये जीव आल्यानंतर सर्व शरीराचे कार्य हे पूर्णपणे सुरू होत आहे. जीव येतो मग जीव आल्यावर त्याच्या शरीरातले जे अवयव आहेत त्यांचं काम चालू होतं. म्हणजे काम चालू करायला तयार होतात. म्हणजे जीव प्राण आल्यानंतर 9 दिवसामध्ये दररोज एक एक अवयव आपले कार्य पूर्ण करण्यास सुरुवात करतात. 9 महिन्यानंतर जे 9 दिवस असतात 9 महिने पूर्ण झाले ना की त्या स्त्रीच्या गर्भामध्ये जीव येतो त्या बालकाच्या आतमध्ये आणि तिथून पुढे जे 9 दिवस असतात ते दररोज एक एक अवयव चालू करतो तो जीव. काम चालू करतो त्यांचं 9 दिवसात. म्हणजे 9 महिन्यामध्ये त्याच्या शरीराची पूर्ण वाढ होऊन कार्य करण्यासाठी तयार झालेले असतात. 9 महिन्यात ते बालक तयार होतं. काम चालू करायला तयार होतं आणि जीव आल्यानंतर दररोज त्याच्या शरीराचा एक अवयव हा पूर्णपणे आपले कार्य सुरू करतो. मग दररोज एक एक अवयव काम चालू करतो. मग 9 दिवसामध्ये
हे नव आत्म्याचं कार्य तो जीव चालू करतो. मादी स्त्री मानव यांचे म्हणजेच त्या स्त्रीचे 9 महिने पूर्ण झाल्यानंतर, त्या बालकाची शरीर रचना पूर्ण झाल्यानंतर, त्याच्या पुढच्या 9 दिवसामध्ये 9 आत्म्यांचे दररोज एक याप्रमाणे 9 आत्म्यांचे कार्य सुरू झाल्यानंतर ती स्त्री बाळंत होत असते. म्हणजे 9 महिन्यात ते बालक तयार होतं. 9 महिने पूर्ण झाल्यावर त्याच्यात जीव येतो. मग प्रत्येक एक दिवसात एक आत्मा काम चालू करतो. आणि 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले, की ती स्त्री जेव्हा बाळंत होणार असती, तेव्हा तिथं दुसरी शक्ती हजर होती आणि ती शक्ती त्या स्त्रीच्या शरीरामधून ते बालक सुखरूपपणे बाहेर काढतं जिवंत होऊन. ते जे बालक तयार झालेलं आहे, ती दुसरी शक्ती येते आणि ते त्या स्त्रीचं बाळंतपण करते थोडक्यात. त्या बाळाला सुखरूप त्या स्त्रीच्या शरीरामधून बाहेर काढतं. व ते बालक त्या स्त्रीच्या शरीराच्या बाहेर सुखरूप येतं. नाही का ते अगदी समोर. त्यावेळेस त्या बालकाचे शरीर कार्य सुरू झालेले असते. जेव्हा ते बाहेर येतं तेव्हा त्याचं कार्य चालू झालेलं असतं. पुढच्या 9 दिवसामधील पहिल्या दिवशी जीव आल्यानंतर, 9 महिने पूर्ण झाल्यानंतर त्याचा जो पहिला दिवस आहे, त्या पहिल्या दिवशी जीव आल्यानंतर त्या बालकाचे हृदय कार्य सुरू करते. म्हणजे पहिल्या दिवशी त्या बालकाचं हृदय काम चालू करतं पहिल्या दिवशी. बघा ते हृदय चालू झाल्यावर माणूस मरेपर्यंत ते चालूच असतं. आहे का नाही? एक दिवस, 1 तास पण बंद पडत नाही. 100 वर्ष असं नाही तर 400 वर्ष त्या माणसाचं आयुष्यात. ते आहे, चालूच आहे. म्हणजे हृदय बंद पडलं की संपलं. म्हणजे त्या क्षणी पहिल्या दिवशी जे चालू होतं, याचा मृत्यू होईपर्यंत ते 24 तास चाललेलंच आहे. पहिल्या दिवशी हृदय कार्य सुरू करतं. दुसऱ्या दिवशी मेंदू आपले कार्य सुरू करतं. दुसऱ्या दिवशी मेंदू, म्हणजे पहिल्या दिवशी हृदय, दुसऱ्या दिवशी मेंदू. तिसऱ्या दिवशी त्याचे दोन्ही हात हालचाल सुरू करतात. तिसऱ्या दिवशी त्याचे दोन्ही हात गर्भामध्ये पोटात हालचाल चालू करतात. चौथ्या दिवशी त्याचे इंद्रिय गुप्त भाग कार्य हालचाल सुरू करतात. चौथ्या दिवशी त्याचा ते गुप्त भाग चालू होतो. 5व्या दिवशी त्याचे दोन्ही पाय हालचाल सुरू करतात. 5व्या दिवशी त्या बालकाचे दोन्ही पाय हालचाल करायला सुरुवात करतात. नाही का पोटात लाथा मारते ते पाय म्हणते. 6व्या दिवशी त्याच्या डोळ्यांना दृष्टी येते. 6व्या दिवशी त्याच्या डोळ्याला दृष्टी येते. त्याला दिसायला सुरुवात होते. 6व्या दिवशी त्याला स्पष्ट दिसू लागते. 6व्या दिवशी काय होतं? त्याला दिसायला लागतं. स्पष्ट दिसतं त्याला. 7व्या दिवशी त्याला आवाज, वाणी म्हणजेच त्याच्या तोंडामध्ये वाचा येते. 7व्या दिवशी त्याच्या तोंडात वाचा, नाही का, बोलायला सुरुवात करतो, वाणी येते त्याच्या तोंडात. 8व्या दिवशी त्याला त्याच्या कानाने ऐकू आवाज येतो. 8व्या दिवशी त्याचे कान चालू होतात. कानाने ऐकायला येतं त्याला 8व्या दिवशी. व 9व्या दिवशी त्याच्या संपूर्ण शरीराचे विभाग आपले कार्य व्यवस्थित सुरू करतात. 9व्या दिवशी त्याचं संपूर्ण शरीराचे जे अवयव आहेत ते सगळे कार्य चालू करतात 9व्या दिवशी. म्हणजे शेवटचे जे 9 दिवस आहेत त्यात ते काम चालू करतात. संपूर्णपणे शरीराचे सर्व अवयव योग्य रीतीने एकाच वेळी व्यवस्थित हालचाल कार्य सुरू करतात. शेवटच्या दिवशी आहे ना, सगळे अवयव योग्य रीतीने त्यांचं काम चालू करतात, कार्य सुरू करू लागतात सगळे अवयव. व त्यानंतर लगेचच किंवा पुढच्या 1-2 दिवसानंतर ती स्त्री बाळंत होते. 9 दिवस पूर्ण झाले, 9 महिने 9 दिवस, की मग त्या दिवशी किंवा 1-2 दिवसात ती स्त्री बाळंत होती. व ते बालक त्या स्त्रीच्या शरीराच्या बाहेर जिवंतपणे हालचाल करीत येते. त्यानंतर त्या स्त्रीच्या शरीरामधून ते बालक जे आहे ना, जिवंतपणे हालचाल करीत शरीराच्या बाहेर येतं. व त्यानंतर काही काळ गेल्यानंतर त्या बालकाला हळूहळू दृष्टी येते. जेव्हा ते जन्माला येतं
मग त्यानंतर त्याला हळूहळू दिसायला लागतं बाहेरचं जग, दृष्टी येते. मग तो बोलू लागतो, मग थोडक्यात नाही का त्याला वाणी येते. हळूहळू चालू लागतो, म्हणजेच हळूहळू मोठे होऊ लागतात नाही का. जसे दिवस जातील तसं मोठं मोठं होतं व त्या बालकाची शरीराची वाढ होत राहते. तिथून पुढे ते बालक दररोज थोडं 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 वाढत जातं. श्री याप्रमाणे त्या बालकाचा जन्म होतो. आलं ना लक्षात. श्री 7 नंबर काळ राक्षस हा पूर्णपणे प्राणी, म्हणजेच आता हे 6 नंबर काळ राक्षसाचं पूर्ण झालं. आता 7व्या काळ राक्षसाचं आपण बघू. श्री 7 नंबर काळ राक्षस हा पूर्णपणे प्राणी, म्हणजेच श्री गाढव प्राणी आहे. 7 नंबरचा काळ राक्षस जो आहे ना, तो गाढव प्राणी या रूपात आहे. बालक जन्मल्यानंतर त्या बालकाचे संपूर्ण आयुष्याचे भविष्य लिहिणे हे कार्य करीत आहे. तो काय करतो, गाढव रूपात येते 7 नंबर काळ राक्षस. तो त्या बालका जन्मलाय ना, त्याचं भविष्य लिहायचं काम करतो. बरं का, बरोबर नाही आज काय झालंय. श्री 7 नंबर काळ राक्षस हे श्री मानवरूपी गाढव प्राणी यांच्या रूपामध्ये वावरत आहेत. 7 नंबर काळ राक्षस हे जे आहेत ते मानवरूपी गाढव प्राणी यांच्या रूपामध्ये वावरत आहेत. म्हणजे माणूस पण गाढवाच्या रूपात वावरत आहे. त्यांचे कमरेपासून पुढचा भाग हा स्त्री मानव शरीर आहे. कमरेपासून पुढचा भाग, मागचा भाग नाही, पुढचा भाग नाही का, असा अर्ध शरीर, पुढचा भाग स्त्री मानव शरीर आहे. म्हणजे पुढचं जे शरीर आहे अर्ध, हे स्त्री मानव शरीर आहे. आणि त्यांचं कमरेपासून खालचा संपूर्ण भाग पुरुष गाढव प्राणी शरीर आहे. कमरेपासून संपूर्ण खालचा पुरुष गाढव, म्हणजे पुरुष मानव आहे पण गाढव आहे, गाढव प्राणी शरीर आहे. त्याच्या शरीरावर एक मान असून, त्याच्या शरीरावर एक मान आहे. त्याचा तोंड, चेहरा हा संपूर्ण मानवाचा असून त्याचे हात देखील मानवाचे आहेत. म्हणजे त्याचा चेहरा पण माणसाचा आहे आणि त्याचे दोन्ही हात पण माणसाचे आहेत. तो बाकी संपूर्ण शरीर हे गाढव प्राणी यांचे शरीर आहे. म्हणजे 7 नंबर काळ राक्षस हे जे आहेत ना, हे मानवरूपी गाढव प्राणी यांच्या रूपामध्ये वावरत आहेत. त्यांच्या कमरेपासून शरीराचा पुढचा भाग हा स्त्री मानव शरीर आहे आणि कमरेपासून खाली संपूर्ण भाग पुरुष गाढव हा शरीर आहे. त्यांच्या शरीरावर एक मान आहे. त्यांचा तोंड, चेहरा संपूर्ण मानवाचा आहे, म्हणजे आपल्यासारखं आहे. त्यांचे हात देखील माणसाचे आहेत. बाकी संपूर्ण शरीर हे गाढवाचं, गाढव प्राणी यांचं शरीर आहे. श्री 7 नंबर काळ राक्षस यांच्या शरीरावर एकूण 3 चेहरे, तोंड आहेत. त्यांचं मान आहे नाही का, मानेच्या वरती 3 तोंड आहेत. त्यांच्या मान एक आहे पण तोंड 3 आहेत. त्यांना 3 तोंड आहेत, चेहरे 3 आहेत. मान एकच आहे, चेहरे 3 आहेत. हा, त्यांच्या शरीरावरचे मधले तोंड, शरीरावरचं मधलं तोंड हे पुरुष मानव यांचा चेहरा आहे. त्यांच्या वरचा चेहरा आहे ना, म्हणजे मधला, हा पुरुष मानव चेहरा आहे. त्यांच्या उजव्या बाजूचा चेहरा हे संपूर्ण गाढव प्राणी या प्राण्याचे तोंड आहे. हा, त्यांचा उजव्या बाजूचा चेहरा हा गाढव प्राणी यांचं तोंड आहे व डाव्या बाजूचा चेहरा हा स्त्री मानव यांचा चेहरा आहे. डाव्या बाजूचा जो चेहरा आहे तो स्त्री मानव हा चेहरा आहे. मधला चेहरा पुरुष मानव, डावा स्त्री मानव आणि उजवा जो चेहरा आहे तो गाढव प्राणी हा चेहरा आहे. त्यांच्या पोटापासून पुढचा संपूर्ण भाग हा स्त्री मानव शरीर आहे. हा, पोटापासून पुढचा सगळा स्त्री मानव शरीर आहे. त्यांच्या कमरेपासून मागचा भाग हा पुरुष नर गाढव प्राणी यांचे संपूर्ण शरीर आहे. कमरेपासून वरचा स्त्री मानव शरीर, कमरेपासून खाली गाढव प्राणी यांचं शरीर आहे.
आलं ना लक्षात? श्री 7 नंबर काळ राक्षस हे आपल्या मागच्या 2 पायावर, श्री 7 नंबर काळ राक्षस हे आपल्या मागच्या 2 पायावर गाढव प्राणी यांच्यासारखे चालतात. मागचे जे 2 पाय आहेत ते गाढवाचे पाय आहेत, ते गाढवासारखे चालतात मागच्या 2 पायावर. व त्यांचे पुढचे 2 पाय हे चालण्यासाठी न वापरता ते पुढचे दोन्ही पाय म्हणजे त्यांचे दोन्ही हात आहेत. म्हणजे मागच्या 2 पायावर ते चालतात आणि पुढचे जे 2 पाय आहेत त्याचा हातासारखा वापर करतात लिहिण्यासाठी. ते पुढचे ते हात म्हणून त्याचा वापर करतात. 2 हात आहेत नाही का ते हात, ते त्यांनी मुडपून घेतलेले असतात. म्हणजे आपण कसे हाताचे घडी घालतो तसं त्यांनी ते मुडपून घेतलेले आहेत आणि गाढवाच्या पायावर ते चालतात. फक्त मागच्या दोन्ही पायावर चालत आहेत ते, पुढचे 2 पाय त्यांचे हात आहेत. त्यांना ब्रह्मांडामध्ये कोठेही उडत जाण्यासाठी श्री गरुड पक्षी यांच्या पंखासारखे 2 मोठे पंख असून त्यांना पाठीमागे शेपटी आहे. म्हणजे त्यांना हे आहे ना, पंख आहे 2. गरुड पक्षाला कसे पंख असतात तसे मोठे 2 पंख आहेत आणि पाठीमागे शेपटी पण. श्री दिव्यत्व शक्ती यांनी त्यांना वाहन म्हणून पोपट पक्षी हे वाहन दिलेले असून त्यांना सर्व शस्त्रे ही स्वयंभू दिलेले आहेत. मग त्यांना वाहन म्हणून पोपट पक्षी दिलेला आहे, पोपट पक्षी. आणि शस्त्र हे सगळे दिलेले आहेत, स्वयंभू शस्त्रे आहेत त्यांच्याकडं दिव्यत्व शक्तीने. श्री 7 नंबर काळ राक्षस यांच्याकडे ब्रह्मांडामधील प्रत्येक जीवाचे म्हणजेच प्रत्येकाच्या संपूर्ण आयुष्याचे भविष्य लिहिणे हे प्रमुख कार्य दिलेले आहे. म्हणजे ब्रह्मांडामधील प्रत्येक जीव म्हणजे पशु, पक्षी, प्राणी, मानव यांचं भविष्य लिहायचं काम त्यांच्याकडे दिलेलं आहे. प्रत्येकाचं भविष्य लिहितात ते, हे त्यांचं प्रमुख कार्य आहे. ब्रह्मांडामधील जेवढे दैवी अवतारांचे पुरुष मानव म्हणजेच जेवढे पुरुष दैवते आहेत, म्हणजे आता जे दैवत आहेत, ब्रह्मदेव म्हणा, विष्णुदेव म्हणा, शंकर म्हणा, कुठलेही दैवत, त्यांचं भविष्य हे लिहितात. त्यांनी आयुष्यात काय काय काम करायचं, शंकराने काय काय काम करायचं, विष्णूने काय काम करायचं, ब्रह्मदेवाने काय काम करायचं, जे काही दैवत आहेत त्यांनी त्यांच्या आयुष्यात काय काय दैवी कार्य करायचंय त्याचं भविष्य हे लिहितात. पुरुष मानव जो चेहरा आहे, त्यांचा जो पुरुष मानव चेहरा आहे हा, ते दैवतांचं भविष्य लिहितात. आलं लक्षात? त्यांच्या कार्याचे भविष्य हे स्त्री पुरुष चेहरा हे लिहित आहेत. म्हणजे त्यांचं जे दैवत आहे त्यांचं भविष्य आयुष्यात काय काम करायचं हे पुरुष चेहरा लिहित आहेत. हा, व जेवढे दैवी अवताराचे स्त्री मानव दैवते आहेत, दैवी अवतारातल्या स्त्री दैवत आहेत, म्हणजे तुळजापूरची देवी असो, पार्वती असो, महालक्ष्मी असो, जे कुठली दैवत, स्त्री दैवत, या सर्व स्त्री अवतारी दैवतांच्या कार्याचे भविष्य स्त्री चेहरा हे लिहित आहेत. म्हणजे जे देवी आहेत नाही का, देवी, दुर्गा देवी म्हणा, कालिका माता म्हणा, कुठलीही देवी, यांनी आयुष्यात काय काय कार्य करायचंय दैवी कार्य, त्याचं भविष्य हा स्त्री चेहरा लिहितो. आला लक्षात? म्हणजे पुरुष चेहरा हे दैवतांचं कार्याचं भविष्य लिहितात आणि हा स्त्री चेहरा जो आहे तो जे देवी आहेत, देवी पार्वती देवी असो किंवा तुळजापूरची देवी असो, त्यांनी आयुष्यात येऊन काय काय दैवी कार्य करायचं हे भविष्य लिहितात. व सर्वसामान्य स्त्री व पुरुष तसेच इतर प्रकारचे पशु, पक्षी, प्राणी व इतर सर्व जीव यांचे भविष्य हे श्री गाढव चेहरा हे लिहित आहेत. म्हणजे नाही का, स्त्री म्हणा, पुरुष म्हणा, पशु, पक्षी, प्राणी यांचं जे भविष्य आहे, आपल्या सगळ्यांचं भविष्य थोडक्यात हा गाढव चेहरा जो आहे ना ते भविष्य लिहितो. म्हणजे पुरुष चेहरा जो आहे
तर दैवतांचं भविष्य लिहितात. तसेच जे पुढारी आहेत, पुढारी म्हणजे देशाच्या राजकारणातले जे पुढारी आहेत, त्यांचं पण भविष्य ते लिहितात. जसं दैवतांचं भविष्य लिहितात ना, त्याच्याबरोबर या पुढारी लोकांचं भविष्य लिहितात. पुरुष पुढारी आहेत, पुरुष दैवत आहे, त्यांचं भविष्य पुरुष चेहरा लिहितो. जो स्त्री चेहरा आहे, नाही का, त्या देवी जे आहेत, देवींचे भविष्य लिहितात. तसंच ज्या राजकारणात स्त्रिया आहेत, पुढारी थोडक्यात, त्यांचं भविष्य ते लिहितात. आणि सर्वसामान्य स्त्री पुरुष आहेत, पशु पक्षी प्राणी आहेत, त्यांचं भविष्य हा गाढव प्राणी हे संपूर्ण आयुष्याचं भविष्य लिहितात. कोणी आयुष्यात येऊन काय काय कार्य करायचं. आता एक पॅरेग्राफ वाचू आपण. हा, आलं लक्षात? पुढचं एक, ब्रह्मांडामध्ये जन्माला येणाऱ्या बालकाचा त्याच्या संपूर्ण आयुष्यामध्ये जेवढे काही दैवी कार्य होणार आहे, म्हणजे नाही का, ब्रह्मांडात प्रत्येक बालक जन्माला येतो, त्याच्या संपूर्ण आयुष्यात दैवी कार्य काय काय होणार आहे, अशा बालकाच्या संपूर्ण आयुष्याचे भविष्य हे पुरुष चेहरा हा लिहित आहे. म्हणजे नाही का, दैवी कार्य काय काय करणार आहे बाबा, तर ते हे लिहितात. तसेच ज्या बालकाचे म्हणजे स्त्री बालक असते, म्हणजे स्त्रियांचं, त्यांच्याकडून जेवढे काही दैवी कार्य संपूर्ण आयुष्यात होणार आहे, ते सर्व भविष्य हे स्त्री चेहरा लिहित आहे. म्हणजे स्त्रिया जे दैवी कार्य नाही का करतात, पुढारी आहेत, देवी आहेत, दैवत, यांचं भविष्य ते स्त्री चेहरा लिहितात. व सर्वसामान्य मानव म्हणजे स्त्री व पुरुष, त्याचप्रमाणे सर्व मानव जातीमधील स्त्री पुरुष हे देशाच्या राजकारणामध्ये असतात, नाही का, पुढारी नेते वगैरे असतात. त्या सर्वांचे त्यांच्या संपूर्ण आयुष्यामधील देशाच्या राजकारणामधील सर्व स्त्री व पुरुष यांचे भविष्य हे गाढव चेहरा लिहित असतात. म्हणजे सर्वसामान्य माणूस आणि यांचं भविष्य गाढव चेहरा लिहितात. त्याचप्रमाणे या सर्वांच्या आयुष्यामधील सर्व म्हणजे प्रत्येक घटना या घडत असतात. त्यांनी जे लिहिलेलं आहे तेच घडतं. म्हणजे ज्या काही घटना त्यांनी लिहिलेल्या आहेत त्या कोणी बदलू शकत नाही, ते लिहितातच, त्या घटना घडतातच. ब्रह्मांडामधील सर्वसामान्य मानव स्त्री व पुरुष यांचे, तसेच वाईट दृष्ट प्रवृत्तीचे मानव यांचे भविष्य हे श्री 7 नंबर काळ राक्षस हे लिहित नाहीत. म्हणजे नाही का, राक्षसी प्रवृत्तीचे मानव आहे थोडक्यात. सर्वसामान्य मानव स्त्री पुरुष हे नाही का वाईट कामं करतात, दुष्ट प्रवृत्ती असते त्यांची, म्हणजे वाईट कामं करतात, त्यांचं भविष्य लिहित नाहीत. फक्त चांगल्या कामाचं भविष्य लिहितात. त्यांचे भविष्य ही दुसरी शक्ती लिहित असते. ते जे वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत ना, त्यांचं भविष्य दुसरी शक्ती लिहिते, हे लिहित नाही. हे फक्त चांगलंच. श्री 7 नंबर काळ राक्षस यांच्याबरोबर तसा त्याचा काहीही संबंध नाही. 7 नंबर काळ राक्षस त्यांचा काही संबंध नाही, तसा काही संबंध येत नाही यांचा. मग ती दुसरी शक्ती ते लिहितात. श्रीनाथेश्वर प्रसन्न ब्रह्मांडपती प्रसन्न